माहित आहे की कोण माजी खासदार इंचा दिलेले आज घडलेला जो प्रकार होता हा नेमका कोणी घडून आणला आणि कोण लोक होते? काय हे की ठीक आहे, जेव्हा लोकांना हे कळलं की MIM पक्षाचा इथे खूप जोर वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये खूप सारे लोक आहे जे असं म्हणू लागले की या एरियामध्ये यायचं नाही, त्या एरियामध्ये यायचं नाही करके लोक आमच्या सोबत आहे. काय हे 25-30 लोक येणार आणि तिथे गोंधळ घालणार. रितसर परमिशन, पोलिसांची परवानगी घेऊन पोलिसांच्या समोर अशा प्रकारचं कृत्य होत असेल तर या शहरातला पोलीस डिपार्टमेंटवर ही एक प्रश्नचिन्ह आहे की ते तिकडच्या जे PI होते त्यांच्या समक्ष हे सगळं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पण बघणार आहे की पोलीस काय कारवाई करत आहे. यावेळेस तुम्ही 22 जणांचे जे तिकीट कापले ते लोक नाराज आहेत, ते लोक होते का? काय हे की आज अवैसी साहेबांची सभा आहे. तुम्हाला दिसेल जे लोक रागवलेले होते, जे लोक नाराज होते, ते सगळ्यांचे सगळे आज ओवैसी साहेबांची सभेमध्ये उपस्थित राहणार आहे. गाडीवर हल्ला करणारे कोण होते? ते काय आहे की सगळ्यांना माहीत आहे की तिकडचे कॅन्डिडेट्स आहे काही त्यांना संरक्षण आहे. भारतीय जनता पार्टीचे अतुल सावेचे आणि ते पालकमंत्री जे आहे त्यांचे जवळचे आहेत. 2 नंबरचे धंदा करणारे लोक आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांचे संरक्षण मिळाल्यानंतर कोणीही आमचा काही वाकडा करू शकत नाही, म्हणून अशा प्रकारचे ते कृत्य करत आहे. आम्ही शांतिपूर्ण मार्गाने हे इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकशाही मार्गाने ज्यांना इलेक्शन लढायचे आहे त्यांनी लढा, पण अशा दमदाटी दादागिरी करून हे चालणार नाही आणि आम्हीही खपवून घेणार नाही. भाजपचे लोक होते काय? नाही, संरक्षण आहे त्यांना, म्हणून असा प्रकार हे घडलेला आहे. कुठल्या पक्षाचे लोक आहेत? कुठल्या पक्षाचे लोक आहेत? हे कोणत्या पक्षाचे आहे मला माहित नाही आहे. बघितलंय त्यांना? हो हो हो, मला माहित नाही कोणत्या पक्षातून ते उभे आहे करके. त्यांचं नाव काय? जर त्यांना बघितले असत तर? हा, बघितलं, सगळे CCTV मध्ये आहे. अरे चलो भाई. नक्कीच मी त्यांना बघितलं आहे आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितलेला आहे. गाडी 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 गाडी